दरम्यान कालच्या सभेतील अजित पवारांच्या सहानुभूतीच्या वक्तव्यावरून आरोप प्रत्यारोप आजही सुरू आहेत। काकांच्या मरणाची वाट बघताय का असा आक्रमक प्रत्यारोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता। यावर आता अनिल पाटील यांनी पलटवार केलाय। पाहूयात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ओमकार बाबळे यांनी। जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार अजित पवार गटाच्या वेगवेगळ्या नेत्यांवरती टीका केलेल्या आहेत आणि आता नुकताच शरद पवार यांच्या वयाचा जो उल्लेख निघतो त्यावरून सुद्धा ते बोललेले होते। जितेंद्र आव्हाडांच्या सगळ्या संदर्भात असं म्हणणं आहे की शरद पवारांच्या मृत्यूची किंवा त्यांच्या शेवटच्या दिवसाची वाट पाहिली जाते का, अशा गंभीर प्रकारच्या टीका होतात। आता जितेंद्र आव्हाड साहेब जे सातत्याने बोललं जातंय की धचा म कसा करायचा, फालतूगिरी कशी वाढवता येईल तशी करायची। एक तर पक्षामध्ये सर्वात जास्त असंतोष निर्माण करण्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेबांचाच मूळ संबंध होता। कधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, कधी पक्षाच्या आमदारांना खालची मान वर करून कधी बघितलं नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने दादांनी स्टेटमेंट केलं त्याचा धचा म कसा करायचा हे जे कार्य चाललेलं आहे, हे जे या पद्धतीचं काम चाललेलं आहे, हे लोकांच्या लक्षात येत आहे की आपल्या जिवारी लागलेलं आहे आणि आपल्याला आता कुठेतरी साईड ट्रॅक केले जात आहे, म्हणून बेछूट फालतू आरोप करण्याचं काम जितेंद्र आव्हाडांकडनं चाललेलं। याआधी सुद्धा आव्हाडांनी म्हटलेलं होतं, म्हणजे दादा वारंवार जो वयाचा उल्लेख करतात ना त्यावरून आव्हाडांनी याच्या आधी पण म्हटलेलं होतं की पवारांना या सगळ्यातून काढून टाकणं आणि त्यांना प्रेशराईज करण्याचाच ही टॅक्टिक होती। नाही, आता मला एक सांगा की कुणाला ना कुणाला कुठे ना कुठे थांबावंच लागतं हो, असं थोडी राहतं। अमरपट्टा घेऊन कोणी जन्माला आलेलं नाहीये। बापाला सुद्धा मुलाच्या ताब्यामध्ये कधी ना कधी चाव्या द्यायच्याच असतात आणि नवीन काहीतरी 20 वर्षाचा जनरेशन झाल्यानंतर मुलाची जी काही आपली कल्पकता असेल ती डेव्हलप केली पाहिजे, हा सृष्टीचा नियम आहे। अर्थात वारंवार जितेंद्र आव्हाड जे सगळे आरोप करतायत या सगळ्या अर्थी त्याचं स्पष्टीकरण मंत्री अनिल पाटलांनी या सगळ्या संदर्भात दिलं। कॅमेरा पर्सन संतोष सोबत मी ओमकार, मुंबई।